नमस्कार. आणि ड्रॉन अँड रीड्रॉन द मेकिंग ऑफ इंडियाज इंटरनल बाउंड्रीज या चर्चेमध्ये आपले स्वागत आहे. हे इंडिया स्टेट स्टोरी या प्रकल्पाचा भाग आहे, जो भारताच्या राजकीय आणि प्रशासकीय सीमा कशा बदलत गेल्या याचा अभ्यास करतो. हा प्रकल्प पुण्यातील फ्लेम विद्यापीठाअंतर्गत सेंटर फॉर लेजिस्लेटिव्ह एज्युकेशन अँड रिसर्च द्वारे चालवला जातो. आपण आधी संस्थानांना त्यांच्या जवळच्या प्रांतांमध्ये विलीन करून भाग ए राज्य कसं बनवलं हे पाहिलं. आता आपण भाग बी राज्यांकडे वळतोय. इथे अनेक संस्थानांना एकत्र करून संघराज्य बनवण्यात आलं, ज्याचा कारभार राजप्रमुख पाहत असत. राजप्रमुख हे एक नवीनच पद होतं नाही का? अगदी. हे राजप्रमुख म्हणजे त्या संस्थानाचे पूर्वीचे शासक, ज्यांची निवड भारताचे राष्ट्रपती करत असत. काही मोठी संस्थाने जशी हैदराबाद, जम्मू आणि काश्मीर आणि म्हैसूर यांनाही भाग बी दर्जा मिळाला आणि तिथेही राजप्रमुखच कारभार पाहत होते. अच्छा, म्हणजे मोठ्या संस्थानांनाही याच गटात टाकलं होतं. हो, या संघराज्यांच्या निर्मितीच्या कथा खरंच खूप रंजक आहेत. आपण पुढच्या काही भागांमध्ये या राज्यांचा इतिहास सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. ज्यांना अधिक संदर्भ हवा असेल त्यांनी सीझन 2चे पहिले 3 भाग नक्की ऐकावेत. त्यात भारताच्या एकीकरणाची प्रक्रिया, कायदेशीर बाजू आणि महत्त्वाच्या व्यक्तींची माहिती आहे. आणि हे सगळं विश्लेषण लेखांवर आधारित आहे, बरोबर? हो, आमचे हे विश्लेषण इंडिया स्टेट स्टोरीजवरील संबंधित लेखांवर आधारित आहे, ज्यांना आम्ही गुगलच्या नोटबुक LMच्या मदतीने या संवादात रूपांतरित केलं आहे. लेखांची लिंक शो नोट्समध्ये मिळेल. आज आपण याच प्रक्रियेतला एक खास आणि तितकाच महत्त्वाचा भाग बघणार आहोत. एक प्रशासकीय एकक होतं पेप्सू, PEPSU. त्यावर आपली चर्चा केंद्रित करूया. बरोबर. पटियाळा अँड ईस्ट पंजाब स्टेट्स युनियन म्हणजे पेप्सू याची निर्मिती कशी झाली, का झाली आणि यात कोणकोणते पैलू महत्त्वाचे ठरले, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण आज शोधायचा प्रयत्न करू. असं दिसतं की यात पेप्सूच्या स्थापनेमागची कारणं, त्या वाटाघाटी आणि शेवटी ते कसं अस्तित्वात आलं यावर बरीच माहिती आहे. हो, आणि याच स्रोतांच्या आधारावर पेप्सूच्या निर्मितीमागे जे काही धोरणात्मक, राजकीय आणि प्रशासकीय पैलू होते ते उलगडून दाखवणं हेच आपलं आजचं उद्दिष्ट आहे. म्हणजे फक्त तथ्य नाही, तर त्यामागचे विचार आणि परिणाम समजून घेण्याचा प्रयत्न करूया. अगदी उत्तम. चला तर मग या माहितीत जरा खोलवर जाऊया. सुरुवात अगदी बेसिक प्रश्नाने करते. हे पेप्सू म्हणजे नेमकं काय होतं? कोणती राज्य होती यात? तर पेप्सू म्हणजे पतियाला अँड ईस्ट पंजाब स्टेट्स युनियन. सोप्या भाषेत सांगायचं तर स्वातंत्र्यानंतर जी अनेक संस्थानं भारतात विलीन झाली त्या प्रक्रियेचाच हा एक भाग होता. यात काय केलं की 8 संस्थानांना एकत्र आणलं आणि एक नवीन प्रशासकीय राज्य बनवलं. 8 संस्थानं? हो, 8. त्यातली 6 होती सॅल्यूट राज्य, म्हणजे ज्यांच्या शासकांना ब्रिटिशांकडून तोफांची सलामी मिळायची. अच्छा, कोणती होती ती? ती होती पतियाला, कपूरथळा, जिंद, नाभा, फरीदकोट आणि मलेरकोटला. आणि उरलेली 2? ती पण सॅल्यूट होती? नाही, उरलेली 2 नॉन सॅल्यूट राज्य होती, म्हणजे नालागड आणि कलसिया. त्यांना सलामी मिळत नव्हती, पण ती सुद्धा या युनियनचा म्हणजे या संघाचा भाग बनली. यातल्या काही राज्यांचा एकमेकांशी काही जुना संबंध होता का? म्हणजे काही ऐतिहासिक वगैरे? हो, नक्कीच होता. पतियाळा, नाभा, जिंद आणि फरीदकोट ही 4 राज्य ऐतिहासिकदृष्ट्या फुल्कियन राज्य म्हणून ओळखली जातात. फुल्कियन म्हणजे? म्हणजे या सगळ्या राजघराण्यांचा उगम फुल नावाच्या एकाच पूर्वजापासून झाला होता असं मानतात. ही सगळी शीख राज्य होती. अच्छा. आणि मग 1809 मध्ये अमृतसरचा तह झाला. त्यानंतर ही राज्य ब्रिटिशांच्या संरक्षणाखाली आली. त्याआधी ती महाराज रणजित सिंग यांच्या साम्राज्याचा भाग होती. आणि कपूरथळा, मलेरकोटला यांची पार्श्वभूमी वेगळी होती का? हो, त्यांची पार्श्वभूमी थोडी वेगळी होती. कपूरथळाचे शासक हे अहलुवालिया घराण्याचे होते. तेही शीख धर्मातलेच, पण वेगळं घराणं. आणि मलेरकोटला हे तर आणखी वैशिष्ट्यपूर्ण राज्य होतं, कारण त्याचे शासक शेरवाणी अफगाण वंशाचे मुस्लिम होते. अरे वा, म्हणजे बरीच विविधता होती या 8 राज्यांमध्ये. काही शेख, एक मुस्लिम, काही मोठी, काही लहान. अगदी. आणि प्रत्येकाचा इतिहासही वेगळा होता. त्यामुळे त्यांना एकत्र आणणं हे एक मोठं काम होतं. हे खरंच खूप इंटरेस्टिंग आहे. म्हणजे वेगवेगळ्या पार्श्वभूमीची राज्य एकत्र आणली गेली. आता त्यांच्या भौगोलिक स्थितीबद्दल काय सांगाल? ही सगळी राज्य नकाशावर एकत्र होती का, म्हणजे सलग? नाही, भौगोलिकदृष्ट्या ती बरीच विखुरलेली होती, सलग नव्हती. आपण त्याचे साधारणपणे 3 मुख्य भाग करू शकतो. ओके. पहिला भाग, जो सर्वात मोठा आणि मुख्य होता,
त्यात पतियाळा, नाभा, जिंद, मलेरकोटला आणि फरीदकोट या राज्यांचा बहुतांश प्रदेश येत होता. हा भाग बऱ्यापैकी एकत्र होता आणि त्यावेळच्या पूर्व पंजाब प्रांताच्या मध्यभागी होता. आणि दुसरे 2 भाग ते कसे होते? दुसरा महत्वाचा भाग म्हणजे कपूरथळा राज्य. ते एका ठिकाणी नव्हतं. त्याचे तुकडे जालंधर जिल्ह्यामध्ये इथे तिथे विखुरलेले होते. अच्छा, म्हणजे एन्क्लेव्ह सारखे. हो, तसंच काहीसं. आणि तिसरा भाग म्हणजे पटियाळा, जिंद आणि नाभा या राज्यांचे काही बाहेरचे प्रदेश. ते पूर्व पंजाबच्या दक्षिणेकडच्या जिल्ह्यांमध्ये पसरलेले होते. इतकंच नाही तर पटियाळाचा काही भाग तर आजच्या हिमाचल प्रदेशातही मोडत होता. बापरे, म्हणजे प्रशासकीयदृष्ट्या हे एक मोठं आव्हान असणार. या सगळ्या विखुरलेल्या भागांचं मिळून क्षेत्रफळ किती होतं आणि लोकसंख्या? हो, आव्हान नक्कीच होतं. या सर्व राज्यांचं मिळून एकूण क्षेत्रफळ होतं सुमारे 24,156 चौरस किलोमीटर. आणि त्यावेळची लोकसंख्या होती अंदाजे 34,24,060. आणि या लोकसंख्येत बहुसंख्य लोक शीख धर्माचे होते. ओके, आता मला हे विचारायचंय की इतकी विखुरलेली आणि इतकी विविध पार्श्वभूमीची राज्य एकत्र आणण्याची गरजच का पडली? म्हणजे पेप्सूच्या निर्मितीमागची मुख्य कारणं काय होती? याची अनेक कारणं होती आणि ती बरीचशी एकमेकांत गुंतलेली होती. पहिलं आणि कदाचित सर्वात महत्त्वाचं कारण होतं त्याचं धोरणात्मक महत्त्व, स्ट्रॅटेजिक इम्पॉर्टन्स. कसं काय? ही राज्य भारताच्या नव्या आंतरराष्ट्रीय सीमेला लागून होती, पाकिस्तानच्या सीमेला. त्यामुळे देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने या सीमावर्ती भागात एक मजबूत, प्रशासकीयदृष्ट्या कार्यक्षम आणि आर्थिकदृष्ट्या स्थिर असं राज्य असणं गरजेचं होतं. बरोबर. छोट्या छोट्या राज्यांपेक्षा एक मोठं युनिट जास्त प्रभावी ठरलं असतं. अगदी. ते एक कारण झालं. आणि दुसरं कारण मला वाटतं त्यावेळच्या पंजाबमधील विशेषतः शीख समुदायातील राजकीय परिस्थितीशी संबंधित होतं. बरोबर, त्याबद्दल काय सांगाल? अगदी बरोबर. फाळणीचा शीख समुदायावर खूप मोठा आणि क्लेशदायक परिणाम झाला होता. हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. हो ना. म्हणजे बघा, अविभाजित पंजाबमध्ये शीख लोकसंख्या जरी फक्त 15% आसपास होती, तरी त्यांचा राजकीय आणि आर्थिक प्रभाव खूप जास्त होता. फाळणीमुळे काय झालं? त्यांची सुपीक जमीन, घरं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांची अनेक पवित्र स्थळं, गुरुद्वारे हे पाकिस्तानात गेले किंवा जाण्याची भीती निर्माण झाली. यामुळे समाजात एक प्रकारची असुरक्षितता आली असणार. विचिंड. असुरक्षितता आणि भविष्याबद्दलची चिंता याचा थेट परिणाम राजकारणावर झाला. काय परिणाम झाला? शीख समुदायासाठी एका स्वतंत्र किंवा किमान स्वायत्त राजकीय ओळखीची गरज तीव्रतेने जाणू लागली. अकाली दल, जी शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमिटीची SGPC राजकीय शाखा मानली जाते, त्यांनी पंजाब, पंजाबियत आणि पंजाबियत या संकल्पनेचा जोरदार पुरस्कार सुरू केला. त्यांनी स्वतंत्र राज्याची मागणी पण केली होती ना? हो. मार्च 1946 मध्ये त्यांनी एका ठरावाद्वारे स्वतंत्र शीख राज्याची मागणीही केली होती. म्हणजे परिस्थिती बरीच संवेदनशील आणि अस्थिर होती. खूपच. इतकी की आपल्याला स्रोतातून असंही कळतं की मास्टर तारासिंग, जे त्यावेळचे मोठे अकाली नेते होते, त्यांनी पटियाळा आणि फरीदकोटच्या महाराजांना संपर्क साधून पंजाबवर ताबा मिळवण्यासाठी शस्त्र आणि सैन्याची जमवाजमव करण्याचा प्रयत्न केला होता. अर्थात हा प्रयत्न प्रत्यक्षात आला नाही. अरे बापरे. दुसरीकडे मोहम्मद अली जिन्नांनी पण फाळणीच्या वेळी शीख नेत्यांना पाकिस्तानमध्ये सामील होण्याचं किंवा मुस्लिम लीगला पाठिंबा देण्याचं आवाहन केलं होतं. म्हणजे सगळीकडून दबाव आणि अस्थिरता होती. आणि मग काही शीख नेत्यांना वाटत होतं की ही सगळी संस्थानं थेट पूर्व पंजाब प्रांतातच विलीन व्हावी. हो, ज्ञानी करतार सिंग यांच्यासारखे काही नेते होते ज्यांचा सुरुवातीला असा विचार होता की या 8 पंजाब संस्थानांना थेट पूर्व पंजाब प्रांतातच विलीन करावं. पण एकंदरीत शीख राजकारण इतकं गुंतागुंतीचं आणि अस्थिर बनलं होतं की भारत सरकारला असं वाटलं की या सर्व पंजाब राज्यांना एकत्र आणणं, पण पूर्व पंजाब प्रांतापासून वेगळं ठेवणं, म्हणजे एक नवीन युनिट बनवणं, हे जास्त चांगलं राहील. अच्छा, म्हणजे स्थिरता आणण्यासाठी. हो, यामुळे कदाचित काही प्रमाणात राजकीय स्थिरता आणता येईल आणि शीख समुदायाच्या ज्या काही आकांक्षा होत्या त्यांनाही काही प्रमाणात प्रतिसाद देता येईल, असं त्यावेळच्या नेतृत्वाला वाटलं असावं. म्हणजे ही एक प्रकारची राजकीय गरज पण होती. अजून एक मुद्दा तुम्ही मगाशी म्हणालात तो लहान राज्यांच्या व्यवहार्यतेचा होता, नाही का? नक्कीच. पतियाळा हे या गटातलं सर्वात मोठं, सर्वात श्रीमंत आणि सर्वात महत्त्वाचं राज्य होतं. हो. आता विचार करा, जर पतियाळा बाजूला राहिला असता आणि उरलेल्या 7 लहान राज्यांनी एकत्र येण्याचा प्रयत्न केला असता
तर काय झालं असतं? त्यांच्याकडे पुरेसे पैसे नसते, प्रशासन चालवायला अडचणी आल्या असत्या. अगदी. त्यांच्याकडे पुरेशी संसाधनं नव्हती आणि त्यांचं भौगोलिक स्वरूपही विखुरलेलं होतं. त्यामुळे ते एक व्यवहार्य म्हणजे वायबल प्रशासकीय एकक बनू शकलं नसतं. म्हणून या संघाच्या निर्मितीसाठी पतियाळाचं सामील होणं अत्यंत गरजेचं होतं. तर मग या संस्थानांना एकत्र आणताना फक्त पेप्सू हाच एक पर्याय समोर होता की अजून काही शक्यतांवर विचार झाला होता? नाही. इतर पर्यायांवर नक्कीच विचार झाला होता. आपल्या स्रोतांनुसार किमान 2 मुख्य पर्याय नाकारले गेले. कोणते होते ते? पहिला पर्याय होता की हिमाचल प्रदेशातील जी संस्थानं होती आणि ही 8 पूर्व पंजाब संस्थानं, या सगळ्यांना थेट पूर्व पंजाब प्रांतातच विलीन करून टाकावं. ओके. आणि दुसरा पर्याय होता की फक्त याच 8 संस्थानांच्या गटाला पूर्व पंजाबमध्ये विलीन करावं. मग हे पर्याय का नाही स्वीकारले? काय अडचणी होत्या? हिमाचल प्रदेशातील संस्थानांना वेगळं ठेवण्याचं कारण असं दिलं गेलं की एकतर त्यांच्याकडे स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी पुरेशी आर्थिक संसाधनं नव्हती आणि दुसरं म्हणजे तिथल्या लोकांना त्यांची वेगळी पहाडी संस्कृती जपायची होती. त्यांना मैदानी पंजाबमध्ये विलीन व्हायची इच्छा नव्हती. अच्छा. आणि ह्या 8 संस्थानांना पूर्व पंजाबमध्ये का नाही विलीन केलं? कारण पूर्व पंजाब प्रांत फाळणीमुळे आधीच प्रचंड दबावाखाली होता. निर्वासितांचे लोंढे येत होते, जातीय दंगी उसळल्या होत्या, प्रशासकीय गोंधळ होता. अशा परिस्थितीत त्यात अजून 8 संस्थानांचा कारभार जोडणं म्हणजे परिस्थिती आणखी बिघडवणं ठरलं असतं. ते व्यवहार्य मानलं गेलं नाही. महाराजांची भूमिका नक्कीच खूप महत्वाची ठरली असणार, कारण ते सर्वात मोठे संस्थानिक होते. त्यांना कसं तयार केलं मग या युनियनसाठी? हो, त्यांची भूमिका अत्यंत निर्णायक होती. सरदार पटेलांचे विश्वासू सहकारी आणि संस्थान विलिनीकरणाचे मुख्य शिल्पकार V.P. मेनन यांनी स्वतः पटियाळाचे महाराज सर यादविंद्र सिंग यांच्याशी चर्चा केली. काय म्हणाले मेनन त्यांना? मेनन यांनी महाराजांना स्पष्टपणे सांगितलं की आता परिस्थिती बदलली आहे आणि पतियाळासारखं राज्य स्वतंत्र राहू शकत नाही. त्यांनी महाराजांना आठवण करून दिली की त्यांनी यापूर्वी जे काही प्रस्ताव दिले होते, जसं की फक्त लहान राज्यांशी संलग्न होणं किंवा इतर पंजाब राज्यांसोबत स्वतःच्या नेतृत्वाखाली संघराज्य बनवणं, ते भारत सरकारने स्वीकारलेले नाहीत. मग महाराजांपुढे काय पर्याय ठेवला? मेनन यांनी त्यांना ग्वालियर, इंदौर, बिकानेर, रेवा यांसारख्या इतर मोठ्या आणि महत्वाच्या संस्थानांच्या राजांचं उदाहरण दिलं. त्यांनी कसं आपापलं सार्वभौमत्व एकत्र करून मोठी राज्य किंवा संघराज्य बनवली होती. अच्छा. मेनन यांनी महाराजांना पटवून दिलं की पतियाळानेही इतर पंजाब राज्यांसोबत एकत्र येऊन एक संघराज्य बनवावं. अखेरीस महाराजांनी हे तत्व मान्य केलं. त्यांना हेही जाणवलं की असं केल्याने शीख समुदायाच्या काही प्रमुख घटकांच्या राजकीय आकांक्षांची पूर्तता होण्यास मदत होईल. आणि त्यांचं स्वतःचं स्थानही टिकून राहील. हो, त्यांची पत आणि स्थानही टिकून राहील. पण इथे गंमत आहे. महाराजांना किंवा त्यांच्या सल्लागारांना या बदल्यात काहीतरी विशेष हवं होतं असं दिसतंय. राजप्रमुख पदाबद्दल काहीतरी मागणी होती का त्यांची? हो, इथेच वाटाघाटीचा एक महत्वाचा आणि थोडा कठीण भाग येतो. पतियाळाच्या सल्लागारांनी महाराजांसाठी वंशपरंपरागत राजप्रमुख पद मागितलं. वंशपरंपरागत म्हणजे राजाचा मुलगा राजा, तसं. अगदी. याचा अर्थ असा की महाराज तहयात राजप्रमुख राहतील आणि त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे वारसच आपोआप राजप्रमुख बनतील. पण स्वतंत्र भारतात अशी वंशपरंपरागत व्यवस्था स्वीकारणं भारत सरकारला शक्य नव्हतं. मग काय तोडगा निघाला? यावर बरीच चर्चा झाली असावी. वंशपरंपरागत पद तर नाकारण्यात आलं, पण एक तडजोड म्हणून महाराजांनी अशी मागणी केली की भविष्यात जेव्हा कधी राजप्रमुखांची निवडणूक होईल तेव्हा त्यात प्रत्येक राज्याला त्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात मतं देण्याचा अधिकार असावा. अच्छा, म्हणजे पटियाळाला जास्त मतं मिळणार कारण लोकसंख्या जास्त. बरोबर. याचा फायदा त्यांनाच झाला असता. पण प्रत्यक्षात सुरुवातीला तरी त्यांना तहयात राजप्रमुख बनवण्यात आलं. आणि इतर राजकीय गट काय म्हणाले? जसं की अकाली नेते, त्यांची काय प्रतिक्रिया होती या निर्णयाबद्दल? सुरुवातीला तर काही जण विलिनीकरणाच्या बाजूने होते ना? हो, सुरुवातीला ग्यानी करतार सिंग आणि सरदार बलदेव सिंग, जे काँग्रेसमध्येही सक्रिय होते, यांनी 8ही राज्यांना पूर्व पंजाबमध्येच विलीन करावं अशी जोरदार मागणी केली होती. पण सांगितलं, पूर्व पंजाब प्रांतावर असलेल्या प्रचंड ताणाबद्दल माहिती दिली, तेव्हा त्यांची भूमिका बदलली. मग त्यांनी पेप्सू निर्मितीला पाठिंबा दिला. हो,
शेवटी जेव्हा या पंजाब संस्थानांसाठी पेप्सू नावाचा एक वेगळा प्रशासकीय घटक बनवण्याचा अंतिम निर्णय झाला, तेव्हा राष्ट्रवादी शीख नेते आणि अगदी मास्टर तारासिंग, ज्ञानी करतार सिंग यांच्यासह प्रमुख अकाली नेत्यांनीही या निर्णयाचं स्वागत केलं. त्यांना असं वाटलं असेल की यात शीख ओळख आणि राजकीय आकांक्षा टिकून राहतील. हो, तशी शक्यता त्यांना दिसली असावी. तर या सगळ्या वाटाघाटी आणि निर्णयांच्या मालिकेनंतर पेप्सूची अधिकृत स्थापना कधी आणि कशी झाली? 5 मे 1948 या दिवशी या 8 संस्थानांच्या शासकांनी एका करारावर सह्या केल्या. या कराराला कॉव्हेनंट असं म्हणतात. कॉव्हेनंट. हो, हा एक कायदेशीर दस्तऐवज होता, ज्याद्वारे ही राज्य एकत्र येऊन एक संघराज्य स्थापन करत होती आणि त्यांनी काही अधिकार या नव्या संघाकडे सोपवले होते. आणि याचं उद्घाटन कधी झालं? या करारानंतर 15 जुलै 1948 रोजी भारताचे तत्कालीन गृहमंत्री आणि उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांच्या हस्ते पतियाळा येथे या नव्या राज्याचं म्हणजे पेप्सूचं औपचारिक उद्घाटन करण्यात आलं. आणि या नव्या राज्याचं नेतृत्व कसं ठरवलं? राजप्रमुख आणि उपराजप्रमुख कोण बनले? ठरल्याप्रमाणे पतियाळाचे महाराज सर यादविंद्र सिंग हे पेप्सूचे पहिले राजप्रमुख बनले आणि त्यांना हे पद तहायात म्हणजे आयुष्यभरासाठी देण्यात आलं. आणि उपराजप्रमुख? कपूरथळाचे महाराज जगतजीत सिंग हे पहिले उपराजप्रमुख बनले आणि त्यांनाही हे पद तहायात मिळालं. अच्छा. यात एक विशेष आणि जरा अनोखी तरतूद अशी होती की भविष्यात जेव्हा उपराजप्रमुखांची निवडणूक होईल तेव्हा पतियाळाचे महाराज राजप्रमुख म्हणून आपलं मत वापरणार नाहीत. खरंच? हे कशासाठी? हे कदाचित कपूरथळाच्या महाराजांचं महत्त्व किंवा स्थान अधोरेखित करण्यासाठी केलं असावं. आणि या दोघांच्या नंतर काय होणार होतं? म्हणजे त्यांच्या मृत्यूनंतर? करारानुसार या पहिल्या पदाधिकाऱ्यांच्या मृत्यूनंतर नवीन राजप्रमुख आणि उपराजप्रमुख निवडण्याची जबाबदारी काउन्सिल ऑफ रूलर्सवर सोपवण्यात आली होती. काउन्सिल ऑफ रूलर्स? हो. या काउन्सिलमध्ये 6 सॅल्यूट राज्यांचे शासक आणि 2 नॉन सॅल्यूट राज्यांनी मिळून निवडलेला एक प्रतिनिधी शासक यांचा समावेश असणार होता. ठीक आहे, ही तर झाली प्रशासकीय रचना. पण सरकार बनवणं म्हणजे मंत्रिमंडळ स्थापन करणं हे सोपं होतं का पेप्सूमध्ये? नाही. तिथे सुरुवातीपासूनच अडचणी आल्याचं दिसतंय. याचं मुख्य कारण होतं संस्थानांमधली राजकीय स्पर्धा. कोणामध्ये होती स्पर्धा? एकीकडे होती काँग्रेसची संस्थानातील शाखा म्हणजे प्रजामंडळ, जी राष्ट्रीय प्रवाहात सामील होऊ इच्छित होती. तर दुसरीकडे होतं अकाली दल, जे प्रामुख्याने शीख समुदायाच्या हितसंबंधांचं आणि धार्मिक ओळखीचं प्रतिनिधित्व करत असल्याचा दावा करत होतं. हां, म्हणजे या 2 गटांमध्येच संघर्ष असणार. हो, आणि याच संघर्षामुळे तिथे स्थिर मंत्रिमंडळ बनवणं आणि ते चालवणं हे सुरुवातीला एक आव्हान ठरलं. ठीक आहे, पेप्सूची निर्मिती तर झाली, पण त्याचं भारतात विलिनीकरण कसं झालं? कारण आपण ऐकलं की सुरुवातीला संस्थानांनी फक्त काहीच मोजके अधिकार केंद्राकडे दिले होते, बरोबर? हो, अगदी बरोबर. सुरुवातीला जेव्हा संस्थानांनी भारतात सामील व्हायचं ठरवलं तेव्हा त्यांनी फक्त 3च विषय केंद्र सरकारकडे सोपवले होते: संरक्षण, परराष्ट्र व्यवहार आणि दळणवळण. यालाच मर्यादित सामिलीकरण किंवा ॲक्सेशन म्हणतो आपण. बरोबर. यात आर्थिक किंवा इतर अंतर्गत प्रशासनाचे अधिकार संस्थानांकडेच होते. पण जेव्हा पेप्सू हा संघ तयार झाला तेव्हा या सामिलीकरणाची व्याप्ती वाढवण्यात आली. ती नेमकी कशी वाढवली? काय बदल केला? पेप्सूच्या कॉव्हेनंटमध्ये म्हणजे त्या करारामध्ये मध्य भारतातल्या संस्थानांप्रमाणेच एक महत्वाची अट घातली गेली होती. काय अट होती ती? त्यानुसार राजप्रमुखांना म्हणजे पतियाळाच्या महाराजांना कर आकारणी आणि सीमा शुल्क टॅक्सेशन अँड कस्टम्स ड्युटीज हे विषय वगळून भारतीय राज्यघटनेतील इतर सर्व केंद्रीय आणि सामायिक फेडरल अँड कॉन्करंट लेजिस्लेटिव्ह लिस्ट विषयांवर भारत सरकारचं अधिकार क्षेत्र मान्य करणारं नवीन सामिलीकरण पत्र इन्स्ट्रुमेंट ऑफ एक्सेशन सादर करणे बंधनकारक करण्यात आलं. अच्छा, याचा अर्थ काय झाला? याचा अर्थ असा झाला की आता जवळजवळ सर्वच महत्वाच्या कायदेशीर आणि प्रशासकीय बाबतीत पेप्सू हे इतर भारतीय प्रांतांच्या बरोबरीने आले. केंद्र सरकारचे कायदे आता पेप्सूमध्येही लागू होऊ शकत होते. हे एक मोठं पाऊल होतं. आणि याला जर आपण व्यापक संदर्भात पाहिलं तर हे सामिलीकरण आणि संस्थानांचे विलिनीकरण घडून आणण्यासाठी शासकांना काहीतरी द्यावं लागलं. हो, ते तर आहेच. त्यांनी त्यांचे राज्य चालवण्याचे अधिकार सोडले, त्यांची राज्य भारतात विलीन केली. या बदल्यात भारत सरकारने त्यांना आयुष्यभर किंवा त्यांच्या वारसांना
ठराविक काळासाठी प्रिव्ही पर्स म्हणजेच खासगी तनखे किंवा भत्ते देण्याचं मान्य केलं. ही एक मोठी राजकीय तडजोड होती म्हणायची. हो, नक्कीच. ही रक्कम किती होती पेप्सूच्या बाबतीत आणि यात काही विशेष होतं का? म्हणजे पतियाळाच्या महाराजांना किती मिळत होते? पेप्सूच्या 8ही शासकांना मिळून एकूण वार्षिक रक्कम होती 33,24,600 रुपये. बापरे. यात सर्वात मोठा वाटा अर्थातच पतियाळाच्या महाराजांचा होता. त्यांना वर्षाला 17 लाख रुपये मिळत होते. 17 लाख? हो, ही रक्कम त्या काळात खूप मोठी होती. त्या काळात फक्त 11 संस्थानिक असे होते ज्यांना 10 लाख रुपयापेक्षा जास्त प्रिव्ही पर्स मिळत होता आणि पतियाळाचे महाराज त्यापैकी एक होते. हे इतकं मोठं प्रिव्ही पर्स का दिलं गेलं होतं? तयार करण्याकरता केलं गेलं होतं. त्यांची संमती महत्वाची होती. आणि ही रक्कम कोण देणार होतं? पेप्सू राज्य की केंद्र सरकार? सुरुवातीला ही जबाबदारी पेप्सू राज्यावर होती. पण जेव्हा पेप्सूचं आर्थिकदृष्ट्या भारतासोबत पूर्ण एकत्रीकरण झालं, म्हणजे आर्थिक व्यवहार केंद्राच्या अखत्यारीत आले, तेव्हा केंद्र सरकारने या प्रिव्ही पर्सची जबाबदारी स्वतःकडे घेतली. गंमत म्हणजे या आर्थिक एकत्रीकरणामुळे पेप्सूला फायदाच झाला, कारण संरक्षण, दळणवळण इत्यादींवर होणारा केंद्राचा खर्च हा पेप्सूच्या महसुलापेक्षा जास्त होता. त्यामुळे उरलेल्या पैशातून हे प्रिव्ही पर्स देणं शक्य झालं. अच्छा. बाकीच्या राजांचे आकडे पण आहेत का? हो, काही प्रमुख उदाहरणे द्यायची झाल्यास कपूरथळाच्या महाराजांना 2.7 लाख, जिंदच्या महाराजांना 3.28 लाख आणि नाभाच्या महाराजांना 4.1 लाख रुपये वार्षिक मिळत होते. ओके. त्या करारात घटना समितीची पण तरतूद होती असं मी वाचलं. त्याचं काय झालं? पेप्सूची स्वतःची घटना बनली का? हो, कॉन्व्हेनंटमध्ये अशी तरतूद होती की पेप्सूसाठी एक घटना समिती बोलावली जाईल जी राज्यासाठी राज्यघटना तयार करेल. पण गंमत म्हणजे प्रत्यक्षात अशी घटना समिती कधी बोलावलीच गेली नाही. अरे, मग कामकाज कसं चालत होतं? संघाचं कामकाज राजप्रमुखांच्या नावाने, पण प्रत्यक्षात भारत सरकारने नामनिर्देशित केलेल्या एका छोट्या मंत्रिमंडळाद्वारे चालवलं जात राहिलं. आणि या संस्थानांची जी स्वतःची सैन्य होती, त्यांचं काय झालं? ती पण भारतात विलीन झाली का? हो, हा पण एक महत्वाचा मुद्दा आहे. सुरुवातीला जेव्हा फक्त 3 विषयांवर सामीलीकरण झालं होतं, तेव्हा संरक्षण या शब्दाच्या व्याख्येतून संस्थानांची स्वतःची सैन्य वगळण्यात आली होती. ती राज्यांच्याच नियंत्रणाखाली होती. पण जेव्हा पेप्सूचं आर्थिक एकत्रीकरण झालं आणि संरक्षण खर्चाची जबाबदारी केंद्राने घेतली, तेव्हा हळूहळू या सैन्यांचं भवितव्यही निश्चित झालं. म्हणजे केंद्र सरकारने त्यांच्या वेतनाची आणि देखभालीची जबाबदारी स्वीकारली आणि मग 1 एप्रिल 1951 पर्यंत ही सर्व संस्थानांची सैन्य टप्प्याटप्प्याने पूर्णपणे भारतीय सैन्यात विलीन करण्यात आली. तर या सगळ्या चर्चेचा जर आपण सारांश काढायचा प्रयत्न केला तर हे स्पष्ट आहे की पेप्सूची निर्मिती ही फक्त नकाशावर काही रेषा ओढण्यापुरती मर्यादित नव्हती. अजिबात नाही. ही तर राजकीय, प्रशासकीय, आर्थिक आणि सामरिक अशा अनेक पातळ्यांवर घडलेली एक अत्यंत गुंतागुंतीची प्रक्रिया होती. अगदी बरोबर. आज आपण पाहिलं की पेप्सू का निर्माण झालं, त्यामागे फाळणीनंतरची सीमावर्ती भागातील धोरणात्मक गरज होती. शीख राजकारणातील अस्थिरता आणि त्यांच्या आकांक्षा होत्या. लहान संस्थानांची आर्थिक आणि प्रशासकीय व्यवहार्यता तपासली गेली. आणि पतियाळाच्या महाराजांसारख्या महत्वाच्या व्यक्तींची भूमिकाही निर्णायक ठरली. हो, आणि हे सगळं घडवून आणण्यासाठी कितीतरी वाटाघाटी, मनधरणी आणि तडजोडी कराव्या लागल्या. सगळी महत्वाची पावलं होती ज्यामुळे भारताची एकात्मता साधायला मदत झाली. हो, पेप्सू हे एक वैशिष्ट्यपूर्ण प्रशासकीय एकक म्हणून उदयास आलं. सुरुवातीला काही शीख नेते पूर्व पंजाबमध्ये विलिनीकरणाचा आग्रह धरत होते, पण नंतर याच नेत्यांनी या वेगळ्या राज्याच्या निर्मितीचं स्वागत केलं. यातून एक गोष्ट स्पष्ट होते की एका बाजूला प्रादेशिक किंवा समुदायाच्या राजकीय आकांक्षा होत्या, ज्या अकाली दलाच्या भूमिकेतून दिसत होत्या, आणि दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय एकात्मता साधण्याची आणि एक मजबूत राष्ट्र उभारण्याची गरज होती, जी भारत सरकार आणि प्रजामंडळ किंवा राष्ट्रवादी शीख नेत्यांच्या भूमिकेतून दिसत होती. हां, खरंच विचार करायला लावणारा मुद्दा आहे. या पार्श्वभूमीवर एक प्रश्न मनात येतो की पेप्सूच्या निर्मितीचा हा जो प्रयोग होता, जो एकाच वेळी शीख आकांक्षांना सामावून घेण्याचा आणि राष्ट्रीय एकात्मतेच्या मोठ्या ध्येयाचा भाग होता, आणि त्याचं ते अल्पायुष्य, कारण नंतर ते विलीन झालं, त्याचा एकंदरीत म्हणजे दीर्घ कालावधीसाठी शीख राजकीय ओळख किंवा त्यांच्या आकांक्षा यावर नेमकं काय परिणाम झाला असेल, हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे खरं तर.